तर चला कशा आहात सगळे. आज ना बबड्याला खाली घेऊन गेले होते खेळायला. तर बबड्याला ना ही गाय दिसली होती आणि बबड्यानं तिच्याकडेच खूप जास्त वेळ बघत होता. बबड्याला जनावर खूप जास्त आवडायला लागलेत आणि ना जवळच असं वांग्याचं शेत होतं. तर ते वांगे तोडत होते, त्यामुळे आम्ही पण वांगे आणायला गेलो होतो. असे ताजे ताजे असे वांगे घेऊन आलो आम्ही. तिथे काही वजन काटा वगैरे नव्हता, तर त्यांनी आज मोजूनच आम्हाला वांगे दिले होते. आम्ही अर्धा अर्धा किलो सगळ्यांनी वांगे वगैरे आणले आणि त्यानंतर वरती आलो. त्यानंतर चहा वगैरे घेतला आणि डायरेक्ट दुसऱ्या दिवशीच व्हिडिओ शूट करायला घेतला. आणि आज ना मैत्रिणीने साबुदाण्याच्या पापड्या बनवल्या होत्या, तर त्या पापड्या वगैरे घालण्यासाठी आम्ही टेरेसला आलो होतो आणि बबड्या येड्यावणी करत होता, त्यामुळे त्याला असं वरती बसवलं होतं. आणि त्यानंतर ना खाली आले आणि लगेच चपात्याची कणिक वगैरे मळून घेतली आमच्या दोघांपुरती आणि पटकन चपात्या वगैरे बनवून घेतल्या. आणि दुपारी ना बबड्या झोपला होता, तर खाली ना गोळ्याची गाडी आली होती, त्यामुळे गोळा वगैरे घेतला. 4 वाजता खाली आलो होतो, तर उन्हामध्येच पाऊस चालू झाला होता आणि बबड्याना मम्मीकडे गेला होता, तर त्याला पण ना गुड्ड्याने आणून घातलं होतं. आणि त्यानंतर ना बबड्याच्या पप्पांना मी त्याला सर्दीचं औषध आणायला सांगितलं होतं, कारण बबड्याची काही सर्दी जात नाहीये. गावाकडून येऊन 8 दिवस झाले, पण बबड्याची काही सर्दी जायचं काही नावच घेणार, त्यामुळे त्याला औषधं वगैरे पाजून घेतले. आणि त्यानंतर ना माझं बाबडे मला असं नारळ वगैरे फ्रीजमध्ये आणून देत होता खायला आणि तो पण खात होता. बबड्याला असं ओलं नारळ खायला खूप जास्त आवडतं, त्यामुळं ना तोही खातो आणि सगळ्यांनाच वाटत फिरत होता. त्यानंतर मग गुड्डू दादा आला होता, तर बबड्या त्याच्यासोबत खूप जास्त अशी मस्ती करत होता आणि गुड्डा आल्यानंतर बबड्याला खूप जास्त आनंद होता आणि ते दोघं जण खूप छान असे खेळतात. तर चला, असा होता माझा आजचा व्हिडिओ. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.